आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अरे ते जिम्मावरती बसून स्टेप केली बसून अशी. तुम्हाला तरी जमणार आहे का? शिवाला तरी येतो डान्स पण भाई. खतरनाक मजा आली पण भाई. आणि हे आयडिया वर्क झाली माहिती. आवडली ना तिला खूपच. बरं चला निघतो आम्ही. आपली गाड 2 दिवसानंतरच पडेल ना. चला चला. बाय संपदा. बाय बाय बाय. एक मिनिट काय झालं आता? इथे या, इथे या तुम्ही. काय झालं? मला सांगा किती दिवस उरलेत एंगेजमेंटला? 2 हो 2 दिवस. आणि अजून याने कपडे घेतले नाहीयेत. काय चालू आहे तुमचं? काय रे रॉकी? अरे रॉकी हे तुला शोभतं का रे? तुझ्यामुळे आम्हाला ओरडतात यार. रॉकी कळायला पाहिजे यार तुला. काय अरे ए ही नाटकं माझ्या समोर नको करू हा. मला सगळं कळतं तुमचं. आजच्या आज कपडे घ्यायचे, कळलं? अगं आम्ही जाणारच होतो ते त्या दिवशी जरा काम होतं म्हणून ते राहून गेलं. राहून गेलं ना. एंगेजमेंट पण राहून जाईल. चालेल तुला? हे चालेल. नाही असं कसं चालेल? नाही चालणार ना. नाही चालणार. आजच्या आज कपडे घेऊन यायचे हा. आज शिवा डे आहे ना. आजच शिवाला तुमचं नाव सांगते. तिच्याकडून आजच्या आज ओरडा खायचा आहे का तुम्हाला? नाही. हे बघा, तुमची मैत्रीण जरी असली ना ती माझी वहिनी आहे ती. आता कळलं? ए भाई जाम डेंजर आहे रे. डायरेक्ट धमकी देते. अरे शांत राहा ना जरा. धमकी द्यावी लागते, नाही तर तुमचा मित्र ऐकत नाही ना. हे बघा वहिनी भाई बोलू ना. अरे वहिनी साहेब तुम्ही आता बोललेत की शिवा डे ना आज, तर आम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन लगेच शॉपिंग करतो. म्हणजे कसं शिवा पण खुश, शिवा खुश तर आम्ही खुश तर दाजी खुश तर तुम्ही खुश आहेतच. आता बस झालं. आपल्याला काय पाहिजे अजून? आणि ऑप्शन नाही आहे तुमच्याकडे. अरे ह्याला मी म्हणाले की माझ्यासोबत चल तर तेही यायचं नाहीये. आणि तुमच्यावर सोडलं तर हे असं रिलॅक्स सगळं. असाच आहे रॉकी. अरे काय यार तुषार? ते सॉरी, म्हणजे मला जरा असं टेन्शन आलं ना म्हणून मी चिडले हा. बाकी काही नाही. टेन्शन आलं की चिडायचं. अगं संपदा तू टेन्शन नको घेऊ. आज आम्ही सगळी तयारी करतो. हा ओके. सॉरी. ते चला बाबा त्याचा रोमात झाल्यावर चला. नक्की जायचं. नक्की. प्रॉमिस? येस बाय. बाय. भेटू. फोटो पाठव मला. बाय. दोघी काहीतरी ठरवून आलेलं दिसतं. नाही बोला. काही ठरवून नाही आलोय. आजचा दिवस एवढा छान गेला. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं हो की नाही. पण आपण विसरलोय की 2 दिवसावर आपल्या घरात साखरपुडा आहे आणि तयारी काहीच झाली नाहीये. ह्यांना पण काहीच टेन्शन नाहीये. अजून आले नाहीये ते. हे बघ उर्मिला, लक्ष्मण इथे नसला तरी तू काळजी करू नकोस. माझं आहे लक्ष. आणि हे बघ कोण म्हटलं तुला माझं लक्ष नाही? माझं डेकोरेटरशी बोलणं झालेलं आहे. भाऊ हा मला इन्व्हॉल्व करा जरा. तुम्ही काय ठरवलंय, काय करताय? अरे तसं नाही आशू. आता ऑफिसची सगळी जबाबदारी तू घेतलीयस. म्हटलं हे मी बघतो. बरं मी त्या केटररवाल्याशी पण बोललोय. अच्छा त्याच्याशी झालंय सगळं बोलणं. फक्त मेनू काय काय असेल ते त्याच्याशी बोलून तू ठरव. चालेल ते मी ठरवतो. बर. आणि हॉलचं काय हो? हॉल मी बुक करतो. आम्ही आता लिस्टच काढत होतो की सगळ्यांना फोन करून आपण इन्व्हाइट करूया ना ताई. हो अगदी छोटा कार्यक्रम करू. अगदी आपल्या जवळच्या लोकांना बोलवू. म्हणजे गडबड होत नाही. मलाही तसंच वाटतंय. लक्ष्मणही उद्या येतोच आहे. तो आल्यावर घाई करायला लागेल. हो घाई करायला लागेल म्हणजे काय? करायलाच हवी. घरचं कार्य आहे. तेही आहेच. आणि घरातलं कार्य आहे म्हटल्यावर सगळं आपल्या दोघांनाच करावं लागणार. आशू दुसरं कोण आहे सांग? भाऊ अहो काय बोलता? आई समोर आहे तुम्ही. ए आशू थांब, तुझ्या बायकोला सांगते. ती बरोबर बघेल तुझ्याकडे. मी काय केलं? मी भाऊंना सांगतोय उलट की ते तुमच्यातलं तुमच्यात ठेवा. मला नको घेऊस मध्ये. चला 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 पटापट चहा घ्या बरं. काम नंतर कर. मी थोड्या वेळाने घेते. भाऊजींना चहा दिला? हो दिला. त्यांच्या रूम मध्ये नेऊन दिला केला. आल्यापासून डोकं धरून नसते. लवकर बरं वाटू दे त्यांना. हो ना.
मी मगाशी भेटायला गेले ना तेव्हा पण म्हणत होते की अजूनही बॉडीमध्ये अशी कणकण आहे. तिकडे एवढी कामं केली आणि मग रात्रभर ट्रॅव्हल केलं का? माझ्या एंगेजमेंटची तयारी करायची. काय लक्ष्मण भाऊजीने एवढी घाई कळत नाहीये मला. अगं लग्न म्हटल्यावर गाई आलीच ना. संपला इकडे. काय झालं? इकडे ये. डोळे बंद कर. तू कर आणि हात पुढे कर. हे तुझ्यासाठी. काय हे? ओपन कर. वाव. नथ आहे नाही. हो आवडली. ताई मी पहिल्यांदा नथ घालणार आहे. किती सुंदर आहे हे. आईने माझ्या लग्नात खूप प्रेमाने माझ्यासाठी केली होती. आता ही नथ तुझी. ए नाही ताई हे घे तुझी नथ आहे तुझ्याकडेच ठेव. ए नाही हा ठेवायची. हे बघ तुला मी किती ओरडले किती रागवलं ना तरी तू माझी लहान बहीण आहेस. त्यामुळे तू घातली काय आणि मी घातली काय सेमच. बरं आई काही दुसरी कामं असतील तर सांग मी पटकन आवरून घेते. नाही काही नाही. खूप आवडली मला. खुश. एक बरं ताई त्यांची हेल्प राहू दे तू माझी हेल्प कर ना. काय झालं? अगं काकू आणि आई म्हणतात की माझ्यावर ना सगळेच रंग छान दिसेल पण मला कळतच नाहीये. मला ना एक साडी चूज करायची जी माझ्यावर खूप खूप भारी दिसेल. आणि ती खूप भारी दिसते. हे बघ, आई आणि काकूना सेम असंच करतात. माझ्या लग्नात पण असंच केलं होतं. चल माझा चॉईस चांगला मी तुला दाखवते. इकडे बघूया. काकू काकू आता कसं वाटतंय? मला बरं वाटतंय. तू मला सांग, खाली सगळी तयारी झाली आहे ना? हो सगळी तयारी झाली. काही काळजी करू नका. काही करायचं असेल तर मला जायला. तुम्ही अजिबात यायचं नाहीये बाहेर. पूर्ण आराम करा. आणि आता एंगेजमेंट आहे ना तेव्हा तसंही तुम्ही खूप धावपळ करणार आहात त्यामुळे आता बाहेर यायचं नाही. आराम कर. बरं बाई, तू म्हणतेस तर मी करतो आराम. हा बरं मी काय म्हणते की म्हणजे आपल्याकडे बराच वेळ आहे ना अजून. मग आपण एंगेजमेंट थोडी पुढे सरकवूया का पोस्टपोन करूया? एंगेजमेंट पोस्टपोन करायची माझ्या तब्येतीमुळे? हे बघ मी व्यवस्थित ठीक होईल. हा हो पण ताई आणि भाऊ पण म्हणत होते म्हणून म्हटलं तुम्हाला एकदा विचारते. काय भाऊ म्हणत होते पोस्टपोन करूया म्हणून? काय तू पण संपदाचा उत्साह बघितलायस ना? हा आणि तू काही काळजी करू नकोस. तिचा आता जेवढा उत्साह आहे ना त्याच्या चौपट माझा उत्साह असेल बघ. मी एकदम ठणठणीत बरा झालेला असेल. बरं व्हायचंच आहे. आली. ये इकडे. ये इथे बस. ये. हा बाबांजवळ बस. काय झालं तुला एकदम? हा बाबा मी तुमच्याशिवाय एंगेजमेंट करणार नाही हं. आणि अंगठी पण घालणारच नाही. मी घालूही देणार नाही तुला. कळलं? तू खुश आहेस ना? खूप. तुम्ही? आम्ही दोघे तर खूप खुश आहोत. हो